आमंत्रित केलं मिरकुटवाडी संघाला. आणि या सामन्यासाठी मात्र मायक्रोफोनवरती येथील प्रकाशजी पवार नक्कीच आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यासुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार मानतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. अतिशय चांगले सुमधुर आवाजातून आपण एक समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. अतिशय जबरदस्त गोड आवाज आणि पहिल्या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज लागली. अगदी गोल्डन बॅकचा शिकार मागील मॅच मध्ये 12 पाडा टीमच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं 46 धावा वैयक्तिक खेळला होता. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आपल्या टीमला एकतर्फी तो सामना खऱ्या अर्थानं जिंकून देण्याचा सिंहाचा वाटा खरे तर अरुणचा होता. परंतु यावेळेस घडले काय, सेकंड राऊंडची ही दुसरी मॅच आणि निश्चितच 3 षटकांची लढत असेल. खरं तर पहिला या ठिकाणी गोल्डन बॅकचा शिकार ठरला. अरुणच्या पारीचा इथे अंत झालाय. मी बॅटर मैदानच्या आतमध्ये सचिन आणि रोहित ही जोडी मैदानच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती कुठेतरी गल्ली पॉइंटला कट करायचा होता. कट करण्याच्या नादामध्ये अगदीच गॅप भरपूर होता, बिटवीन द गॅप होता. गॅप सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका फसला आणि निश्चितच फलंदाज इथे बाद झाला. अरुण वाघमारेच्या पारीचा इथे वेळ अंत. बॅक टू द डग आउट. त्यानंतर गोलंदाज इथे लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर लेंथ आणि लाईन भरकटलाय. इथे मात्र हा वाईट बॉल. आमच्या ऑफिशियल दोन्ही अंपायर अगदीच पंच पाहतोय, संजय वाघमारे आणि अनंत पवार. खूप चांगले दोन्ही पंच आहेत. मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एकंदरीत एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आले. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज होती परंतु या ठिकाणी विकेट किपरने केलेली चूक. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि चेंडू हा ना म्हणता चेंडू जातो सीमारेषे पलीकडे गली पॉइंटच्या दिशेनं 4 धावांसाठी हा येतो चौकार. एकंदर रन्स मिळतील 4 या अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 5 या अंकावरती 2 चेंडूचा वाजवी खेळ संपला. P1चं पहिले षटक, सेकंड राऊंडची दुसरी मॅच, 3 षटकांची मॅच असणाऱ्या 2 राऊंड मारून खानाव टीम मात्र नक्कीच या ठिकाणी एका चांगल्या ॲक्शनमध्ये पाहायला मिळते. अगदीच भरपूर सामन्यांचा अनुभव दोन्ही टीम कशा पद्धतीने खेळतायत त्याच्याकडे या टीमचं लक्ष असेल. मिरकुटवाडी टीमवरती कोणता गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय, कोणता फलंदाज कसा खेळतोय, या दोन्ही टीमकडे नक्की त्यांचा लक्ष असेल. वाशिवली आणि मिरकुटवाडी 2 टीमवरती, कारण 2 राऊंड मारून सातत्यानं ते या ठिकाणी क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज आहेत अगदीच. परंतु यावेळी डॉट बॉल ऑफ टीमला चेंडू होता. हा डॉट बॉलनं धावफलक स्थिरावले अगदीच 5 अंकावरती. गोलंदाज तयार. इथं चांगला फटका चेंडू लॉफ केला आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. पायाच्या दोन्ही फटीमधून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. हा येतोय चौकार. पण तो चौकार आहे ना. यस, इट्स अ 4 रन. अगदी 4 रन्स मिळत आहेत. 4 आणि 4 अंकानं टीमची टोटल धावसंख्या 9 अंकावरती. पहिलं षटक P1चं पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती एकंदर धावसंख्या जोडल्या जात आहेत. 4:04 झालेत. अगदीच क्वार्टर फायनलची आज मॅच भरपूर लवकर चालू झाल्या होत्या परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर कुठेतरी दुसऱ्या मॅचला भरपूर वेळ गेला. जवळपास अर्धा ते पाऊण तास आपला वाया गेला. आत्तापर्यंत आपला सेकंड राऊंड हो ना जवळपास क्वार्टर फायनल देखील या ठिकाणी झाला असता. इतका वेळ गेला. इथे खराब फिल्डिंग, रिव्हर्स धारी तलवार
पुकारली होती आणि चेंडू हातातनं निघून सरळ बॉन्ड लाईनची दिशा गाठल्याने इथे मिळतील मात्र रन 4 आणि 4 या अंकानं टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना टोटल स्कोअर या ठिकाणी आपण पाहतोय 13 या अंकावरती पहिले षटक प्रगतीपथावरती. या लास्ट बॉल कदाचित असेल षटकाचा. ओव्हर संपलाय. षटक क्रमांक 1 संपलाय. अगदी चक वाईट बॉल आला होता जरूर, परंतु षटक संपले. समासावी षटक क्रमांक 1 संपलाय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या 13. एका षटकानंतर धावा आल्या त्या मात्र 13 धावा. खूप चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. अरुण जरी बाद झाला असेल ना तरी देखील मैदानच्या आतमध्ये धावफलक खालतं ठेवलं आहे या दोन्ही खेळाडूंनी. अगदी जर आपण पाहिलं चांगली जोडी मैदानच्या आतमध्ये रोहित आणि सचिन या दोन्ही जोडखलीने 13 धावांपर्यंत मजल मारून दिले या मिरकुटवाडी टीमला. आजच्या लॉट्समध्ये जर का आपण पाहिल्या तर एकाच विभागातील आपल्याला टीम पाहायला मिळते. मिरकुटवाडी आणि खानावडी टीम आपल्याला पाहायला मिळतील, परंतु निश्चितच इथे आपण पाहतो वाशिवली पक्ष मिरकुटवाडी दोन्ही संघ ताकदवर आहेत, बल्लाडे आहेत. चांगला खेळ, चप्पल, मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. चेंडू हवेत. लॉ फुटा चेंडू या ठिकाणी बीट झाला आणि इथे मात्र विकेटचं पतन. दुसरा धक्का बसेल. धक्का क्रमांक 2 या ठिकाणी मिरकुटवाडी टीमला लागत असताना स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते. तब्बल 13 धावा. 13 लास्ट ऑफ 2 विकेट ऑन द स्कोअर कार्ड. नो बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. केशव मागील मॅच मध्ये जबरदस्त स्ट्रोक केला होता. गेल्या षटकात ठोकला होता तोच फलंदाज केशव. नो बॅटर मैदानच्या आतमध्ये नेट क्रमांक 4 वरती जात असताना आपण पाहतोय. आज भरपूर प्रेक्षकांनी या स्पर्धेसाठी मैत्री चषक 2024 या स्पर्धेसाठी तमाम प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी दिलात. तर संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं या मैत्री चषक 2024च्या वतीनं स्वागत करतोय. खूप चांगली कामगिरी क्रिकेट आणि क्रिकेटला प्रेक्षकांच्या मजा नाही या. आणि इथे जर आपण पाहिलं तर नवी बॅटर मैदानच्या आतमध्ये केशव. नो स्ट्राईक वरती रोहित सचिन हा फलंदाज आहे. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अनंता. क्रॉस लाईन खेळायचं होतं. इथे मात्र चेंडू जाईल डॉट. येस इज अ डॉट बॉल. डॉट बॉलने धावफलकावरती एकंदरीत 13 धावा स्थिरावल्यात. जसा अरुण बाद झाला तसा संघ अडचणीमध्ये सापडलाय. केशवला संधी दिली. अशोक अद्याप मागे आहे, परंतु इथे संधी देण्याचं कारण की हा फलंदाज देखील एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याला संधी दिली इथे 4थ्या क्रमांकावरती. इथे लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर या असेच्या व्हाईट बॉल. अंपायर कॉलिंग. पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत, इशारा देत आहेत व्हाईट बॉलचा. आणि व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोअर कार्ड एकंदर जाऊन पोहोचेल 14 या अंकावरती. पहिलं 17 सेकंड राऊंडच्या या ठिकाणी चालू होईल. लेट थोडीशी सामना. दुसरा सामना थोडासा लेट झाला आणि त्यात स्पर्धा भरपूर लवकर चालू झाली होती. पहिला सामना जवळपास 11:30 चालू झाला होता. इथे चांगला फटका, परंतु फटका फसलाय आणि इथे मात्र अतिशय खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळतं. सिंगल मिळेल जिथे एकही धाव नव्हती, जिथे विकेट्स होती तिथे सिंगल मिळाल्या. क्रिकेटमध्ये केलेल्या चुका आपल्याला अगदीच या मैदानातून बाहेर देखील घेऊन जाऊ शकतात आणि त्या चुका मात्र इथे होताना पाहतोय वाशिवली टीमच्या वतीनं. अनंता खूप चांगली गोलंदाजी करतोय. इथे चांगला फटका. वाडिशा लॉंग ऑफ आणि वाडिशा एक्स्ट्राकवरच्या मधोमधनं बिटवीन द गॅप हा चेंडू जाईल सीमारेषे पार. हा तो 4 धावांसाठी चौकार. शेवटचे 2 बॉल. 19 धावा. यस 19 धावा 19. जर कदाचित तो झेल टिपला असता तर हा चौकार कदाचित पाहायला नसता मिळाला. कारण एकंदरीत विचार केल्यानंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतो 19 धावा आतापर्यंत जमा केल्या गेल्यात. चांगला स्कोअर या ठिकाणी अटेम्प्ट केला जातोय. चांगला स्कोअर कार्ड इथे उभारला जातोय. सुरुवात खूप खराब झाली होती या टीमची, मिरकुटवाडी टीमची. इथे स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून चालाय गोलीच्या वेगानं, गोलीच्या रफ्तारनं. वेगवान चेंडू होता आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अगदीच 41 नंबर परिधान केलेला खेळाडू. अगदीच 44-41 यास उंच चेंडूची हाईट या ठिकाणी पंच सांगतायत की चेंडूने उचली जास्त घेतली. अगदी कमरेच्या वरती हा चेंडू लागला असं निदर्शन आणून देत आहेत आमचे अंपायर्स. आणि इथे मात्र मिळेल 1 धाव आणि स्कोअर कार्ड 20. 10च्या औसतनं स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या तर 20. पहिल्या षटकात आल्या 13. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7. आता शेवटचे षटक खूप महत्वाचं आहे कारण शेवटच्या षटकामध्ये जितक्या धावा होतील ना तितक्या धावा मात्र या ठिकाणी कमी ठरणार आहेत.
शेवटचं षटक अतिशय महत्त्वाचं षटक या ठिकाणी असणार आहे. तर शेवटच्या षटकामध्ये अगदीच या ठिकाणी हाणामारी करावी लागेल. सांघिक कोर्टतील तिसऱ्या तर वैतीसाठी पहिले षटक घेऊन येते गोलंदाज अमर. हे षटक महत्त्वाचं असेल आणि याच षटकामध्ये चांगली फटकेबाजी देखील करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. इथे अगदी चेंडू जातो वाडिश लांगोट के डोक्यावरनं. हा येतो 6 धावांसाठी बिग हिट षटकार. षटकार टोकला. षटकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 26 धावा येत नव्हत्या. आता खऱ्या अर्थानं धावा येण्यास सुरुवात झाली. संध्याकाळच्या सत्रामध्ये उशिरा आलेल्या प्रेक्षकांचं देखील या मैत्री चषक 2024च्या वतीनं आपण स्वागत आणि कौतुक करूयात. अगदी चालू असलेली लढत. सचिनच्या बॅटमध्ये निघाला हा षटकार. 26 धावा, 26 लॉस्ट ऑफ 2 विकेट. अगदीच चांगला स्कोर या ठिकाणी आतापर्यंत म्हणावं लागेल. इथे जवळपास बॅटची टॉपेज लागले की काय, परंतु इथे आपण पाहिलं तर चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. ऑफस्टमला चेंडूने उचली घेतल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथून आलाय हा डॉट बॉल. एकंदरीत जर विचार केला ना तर खूप चांगला खेळ चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा येत आहेत. कधी गोलंदाज यशस्वी होतोय, कधी फलंदाज यशस्वी होतोय आणि इथे पुन्हा एकदा वाडिश लॉंगॉपची दिशा कव्हर करतोय आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषे पार. हा येतो 4 धावांसाठी चौकार. 30 धावा स्कोर कार्डवरती. 2.3 चेंडूचा एकंदरीत खेळ संपला गेलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या तर मात्र 30 आणि शेवटचे चेंडू शिल्लक असतील 3. अतिशय पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू चौकार आणि इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत 10 धावा या षटकामध्ये देखील आल्यात. इथे चांगला फटका आपण पाहतोय. सिंगल या ठिकाणी पाहतोय. दुसरीचा प्रयत्न. 2 षटकामध्ये 20 धावा होत्या. इथे खराब फिल्डिंग. रन्स मिळत आहेत ते मात्र 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन वधारते. एकंदरीत 32 धावा स्कोर कार्डवरती. 32 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्या 32. इथून थोडीशी मिसअंडरस्टँडिंग थोडासा चुकला असावा. सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असताना नेहमी पाहिले वाशिवली टीमला. तिच्या अगेन्स्ट देखील खूप चांगली टीम आहे अमेरकुटवा टीम. अगदीच भरपूर चांगला अनुभव या टीमला. या टीमकडे इथे अतिरिक्त बाहेर आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. अगदीच अतिरिक्त बाहेर आणि इथे पंचांनी दंडित केला. यावेळेस गोलंदाज अमरला फ्रीट असणाऱ्या फ्रीटचा चेंडू नो बॉल प्लस अगदीच आपण पाहिलं एक्स्ट्रा धाव मिळेल. 33 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 40 धावा इथे उभारल्या तर मात्र फायद्याचं ठरेल. अगदीच टीम मिरकुटवाडीसाठी आणि तो सातत्याने प्रयत्न या ठिकाणी मिरकुटवाडी टीम करत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. इथे हा जोरदार स्ट्रोक, मोठा फटका. चेंडू जाईल वाडिश लॉंगॉपच्या डोक्यावरून. हा येतो आरपार सीमापार. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड आणि दर्जेदार षटकार. 39 धावा, तब्बल 39 धावा. फ्रीटच्या चेंडूला ठोकलेला हा षटकार आणि त्यानंतर पुढील बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा तीच दिशा, परंतु यावेळेस पुन्हा एकदा बिटवीन द गॅप आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. हा येतो दुसरा चौकार. षटकार नंतर चौकार. ताबडतोब फलंदाजी आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 43 ना 43 धावा. 43 धावा स्कोर कार्डवरती. एकंदरीत धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातात 43 धावा. येणारे 18 बॉल आणि 44 धाव्यांची गरज. सोडलेली ती कॅच आणि कॅच सोडल्यानंतर मात्र या जोडीनं मागे वळून पाहिलं नाही. काय झालं?
चांगले बॅलन्स आहे त्याच्यामुळे निश्चितच मॅचला सुरुवात करा. थोडासा या ठिकाणी उशीर होत असताना आपण पाहतो जरूर 4:16 झालेत. निश्चितच 4:16 झालेत. निश्चितच येणारे 18 बॉल आणि गरज असणारे विजयासाठी 44 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. पहिला चेंडू चांगला फटका या ठिकाणी पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अरुण चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल मिळाल्या. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. सिंगलनं वैयक्तिक स्वतःचं खातं खोललंय. स्ट्राईकला फलंदाज जगदीशनं वैयक्तिक स्वतःचं खातं खोललंय. यावेळेस लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतो संदीप न स्ट्रायकांचा फलंदाज यावेळेस स्ट्राईकसाठी जातोय तो संदीप. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय सुरेश. अगदी चांगली गोलंदाजी मागील मॅचमध्ये बारापाडा टीमच्या विरोधामध्ये मित 11 बारापाडा टीमच्या विरोधामध्ये जबरदस्त आग ओकणारी गोलंदाजी पाहिली होती. तोच गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय सुरेश. चला 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फास्ट कंप्लीट करायचे आहेत. मोठा फटका खेळायचा होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. अगदीच हाईट घेतली बॉलनं. कदाचित मला देखील वाटते की बॅटची कदाचित टॉपिक लागला असावं जमिनीला घासून. त्याच्यानंतर जर का विचार केला तर आज चेंडूवाला डॉट बॉलची समाप्ती झाल्या आणि इथे तिसरा चेंडू या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा घेऊन येतोय सुरेश. अगदी जर आपण पाहिलं ना तर 14.5च्या सरासरी इथे धावा बनवायच्या आहेत. इथे एस्टेनच्या मागे स्लीप आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकमा देऊन चेंडू जाईल लॉंगस्टॉप क्षेत्रापलीकडे मिळतील रन 4 धावेसाठी मात्र येईल हा चौकार आणि चौकारच्या सहाय्यानं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या अंकावरती. 5 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा आल्या 5. 44 धावा इथे चेस करायचे आहेत. 18 बॉलमध्ये चेंडू संपले 3 मध्ये आले 5. आता चेंडू शिल्लक आहेत 15 आणि बनवायचे ते 39 कंपल्सरी. इथे मोठा फटका हवा आहे फायर बिग हिट जबरदस्त स्ट्रोक हा येतोय षटकार. रन्स येतोय 6-6. इथे मात्र गोलंदाजाचा नजर पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलला. आता प्रेशर दडपण गोलंदाजावरती या कारण फलंदाज या ठिकाणी चौकार आल्यानंतर अगदीच मैदानाच्या आतमध्ये चौकार आल्यानंतर षटकार टोकतोय म्हणजे आता शेट झाला. कुठेतरी अष्टनच्या मागे केलेली चूक आणि ती चूक कुठेतरी महागात पडताना दिसते. इथे षटकार टोकलाय. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या 11. पहिलं षटक मार्गस्थी 14.5चा रन रेट प्रति ओव्हर मागे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि ते वर कॅच काय जबरदस्त झेल टिपलाय. विकेटचं पतन. 5व्या चेंडूचा विचार केला तर 5व्या चेंडूवरती 5 चला मी बॅटर जायचं इथं काय 2 बॉल काय झालं 5 झालं पण ते बॉल 5 झालेत का. यस शेवटचा बॉल शिल्लक आणि अगदीच विकेट्स आले. विकेटच्या मदतीनं धाव फलकावरती धावसंख्या जर आपण विचार केला ना आनंद अरे आर्यन शेवटचे बॉल शिल्लक आहे. धावाला धाव फलकावरती 11. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये अनंत हा देखील लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानच्या आतमध्ये पाहावास मिळते. चांगली जोडखली आहे तो निश्चितच 11 धावसंख्येवरती पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. गोलंदाज तयार. त्या खोलवट चेंडू खोदून काढायचं होतं. ब्लॉकमध्ये होता. भरपूर चांगला चेंडूचा वापर केला आणि पंचांचा इशारा येतो ओव्हर क्रमांक 1 संपल्याचा. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या स्थिरावल्यात 11. आता येणाऱ्या 12 चेंडू आणि 33ची गरज म्हणजे आता सरासरी थोडीशी वाढताना दिसते. 16.5चा रन रेट 16.50 सरासरीनं स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. एकंदरीत जर आपण विचार केला ना तर धावा आल्या धाव फलकावरती 11 धावा 12 मध्ये आता बनवायचे ते मात्र 33. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 14.5चा रन रेट प्रति ओव्हर मागे राखायचं. इथून धावा होऊ शकतात. 6 मध्ये जर का 36 होऊ शकतात तर 12 मध्ये 33 शक्य नाही. अवघड नाही. धावा होऊ शकतात. प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न करा यश नक्कीच मिळेल. परंतु दोन्ही टीम इथे प्रयत्न करतायत. जिंकण्याच्या दृष्टीने मैदानच्या आतमध्ये आले आहेत. ओव्हर क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय सचिन. बॉलिंग ट्रॅकवरती
पंचाच्या अगदी डाव्या साईडनं अल्पच उजव्या साईडने गोलंदाजी करण्याचा निर्धार किती यशस्वी ठरेल. इथे बॅटची टॉपिक लागली, चेंडू जागेवरती थांबलाय, ब्लॉक मध्ये होता, भरपूर चांगलं नियोजन केलं होतं परफेक्ट यॉर्करचा, पण तो परफेक्ट यॉर्करचं नियोजन होऊ शकलं नाही. एकंदरीत हा आलाय डॉट बॉल. डॉट बॉलची इथून समाप्ती झाल्या. चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगला बॅटर आहे, जर एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावर नक्कीच प्रहार चढवेल आणि तो प्रहार चढवला वाडिश लॉंगॉफच्या डोक्यावरून जाते की काय, परंतु त्या ठिकाणी दिलीप आहे, दिलीप चूक करेल असं वाटत नाही आणि इथे विकेटचं पतन. अजून एक धक्का, विकेट क्रमांक 2, दुसरा धक्का, दुसरी विकेट, दुसरी सफलता आपल्या टीमला मिळवून देत असताना फलंदाज मात्र यावेळेस बाद झाला. जगदीश सलामीची जोडी होती, सलामीचे दोन्ही फलंदाज इथून बाद झालेत आणि एकंदरीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज अनंत आणि विनायक यावेळेस आपण पाहणार आहोत. युनाइट क्रमांक 4 वरती मैदानच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतो विनायकला भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत या टीमने केली होती, परंतु आता 2 विकेट गमावल्यात. संघ अडचणीमध्ये सापडला, पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केलं गोलंदाज. अगदीच जर का आपण पाहिलं ना तर सचिननं पहिला चेंडू डॉट फेकला, दुसऱ्या चेंडूचा विचार केला, दुसरा चेंडू आला झेल वाडिश लॉंगॉफ मध्ये, खूप चांगला झेल टिपला दिलीपनं. अतिशय चांगला फटका होता, उंची जास्त होती, लांबी कमी होती, असं वाटत होतं चेंडू बाहेर जातोय की काय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र झेल टिपली गेली आणि इथे बॅटचं लिडिंग एज डायरेक्ट हिट, परंतु इथे डायरेक्ट हिट झाला नाही. फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये सिंगल प्राप्त केल्या, एक धाव का होईना, परंतु इथे धाव बऱ्याचशा कालावधीनंतर स्कोर बोर्डमध्ये इथून ऍड होईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. अगदी 44चा पाठलाग करायचं होतं, 12 धावा आल्यात, आता 32ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडू मागे बनवायचे आहेत 32. अतिरिक्त बाहेर निघून खेळतोय आणि पंचांकडे इथे मात्र कुठेतरी चेंडूला अंगावर घेऊन खेळायचं होतं, परंतु इथून जर का आपण पाहिलं तर हा चेंडू आलाय पुन्हा एकदा डॉट आणि त्यानंतर पुढील चेंडू आपण पाहू शकाल. हा आलाय मोठा फटका. हा देखील चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अवघ्या 13. अगदी 6 बॉल आणि 31 धावींची गरज आहे. येणारे 6 चेंडू 31 धावींची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पहिल्या सत्रात झाली, तिथे बॅटिंग वाशिवली टीम करेल असं वाटत होतं, परंतु कुठेतरी निराशा केली. सलामीवीरांनी निराशा केली. सुरुवात चांगली झाली होती, 13 धावा आल्या होत्या. जवळपास पहिल्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं ना तर 11 धावा आल्या होत्या. ती सुरुवात कायम ठेवेल असं वाटत होतं, परंतु आता हा सामना 6 मध्ये 31. आता इथे चमत्कार करावा लागेल, या ठिकाणी करावा लागेल. इथे मोठे फटके खेळावे लागतील. अनंत हा लेफ्ट हँड बॅटर आहे, त्याच्याकडनं अपेक्षा, आशा आणि आकांक्षा या ठिकाणी वाशिवली टीमला नक्कीच आहेत. इथून आपण पाहिलं हा आला व्हाईट बॉल. आता 6 मध्ये बनवायचे 30. 14 धावा स्कोर कार्ड वरती, 6 चेंडू 30 धावा, 5 बॉडे हिट लागावेल का अनंत हा फलंदाज. 6 मध्ये 5 चेंडू बाहेर ठोकायचे आहेत. प्रयत्न करतोय परंतु इथे विकेट. 5 चेंडू 30 धावींची गरज. न्यू बॅटर वेदांत कृष्णा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. खानोर टीम आपण रेडी राहा. अगदीच हा सामना संपला की लगेच या ठिकाणी मॅचला सुरुवात होईल. शेवटची मॅच या ठिकाणी रंगल आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय, परंतु 5 चेंडू अद्याप बाकी आहेत. विजय अगोदरच म्हणता येणार नाही, कारण 5 मध्ये 30 बनवायचे आहेत. कारण कधी काय होईल याचं उत्तर शेवटच्या बॉलवरती आपल्याला सापडेल. 5 बॉल 30 धावा, परंतु तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे. 5 चेंडूवरती 5 षटकार देईल असं वाटत नाही, कारण चांगला गोलंदाज आहे. नेहमीच चांगले बॅटिंग, चांगली गोलंदाजी. अगदीच हा डॉट बॉल एकंदरीत आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आलाय.
डॉट बॉलची इथून झाले सांगता. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिल्यास स्थिरावले. शेवटचे 4 बॉल शिल्लक, औपचारिक पूर्ण मॅच. आता म्हणूयात आपण 4 मध्ये 30 अवघड आहे. वाईड बॉल, वेल वाया जातोय, वेल वाया जातोय. अगदीच्या ठिकाणी आयोजकांचा एक बॉल महत्वाचा आहे. इथून शेवटची मॅच अजून बॅलन्स आहे. 4 बॉल. यावेळी चांगला फटका आलाय. शप्पल होऊन खेळला होता. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. चौकारच्या सायना बॉल जर जवळ असेल तर आणा, जर गेला असेल तर सोडून द्या. बॉल आहे. चौकार आलाय. चौकारनं टोटल स्कोअर 19. 44चा पाठलाग करायचं होतं. 19 धावा आतापर्यंत स्कोअर कार्ड वरती उशिरा करून एक चौकार पाहायला मिळाला. आणि हा अगदीच इन स्विंग पद्धतीची गोलंदाजी. स्पिनर आहे गोलंदाज. स्विंग करतोय. चेंडू स्विंग होतोय. अगदीच लेग स्टंपवरती चेंडू टाकला की चेंडू ऑफ स्टंपला स्पिन होतो आणि ऑफ स्टंपला चेंडू टाकला की लेग स्टंपवरती चेंडू स्पिन होतो. अशा पद्धतीची गोलंदाजी. हा स्पिनर आहे अशोक. कित्येक वर्ष आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या टीमसाठी अगदी सातत्याने झुंजत असतो, मैदानात खेळत असतो. नो बॉल. यास पंचांचा इशारा, नो बॉल. अगदीच फ्रीचा चेंडू असेल. 20 धावा स्कोअर कार्ड वरती जोडल्यात. 24ची गरज आहे, परंतु इथे चेंडू कमी राहिलेत. हा डॉट बॉल. आणि अशा तऱ्हेनं शेवटचा बॉल कदाचित शिल्लक असेल. लास्ट बॉल खेळून काढायचा. चला, खानाव संघ नाही आपण येऊन थांबायचं, पण सेकंड करण्यासाठी रेडी राहा. जर आपण सामना गमावला वाशिवली टीम, पण आपण सेकंड करून हा ग्राउंड अटकून सोडायचं. ज्या काही चुका केल्या फलंदाजी करत असताना, गोलंदाजी चांगली होती परंतु गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण खराब झालं. कॅचेस सोडल्या. बॅटिंग करत असताना बॅटिंग पाय तशी झाली नाही आणि कुठेतरी या सामन्यामध्ये मैत्री चषकातून आपल्याला बाहेर जावं लागतंय. हार्ड लक टीम वाशिवली, बट गुड लक टीम मिरकुटवाडी. ज्या काही चुका केल्या त्या चुका नक्कीच आपण पुढे स्पर्धेमध्ये सुधाराल. याच पुढील स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर 10 सेकंड करा आणि नक्कीच खानाव संघ नाईक आपण या रेडी राहा. सर्व प्लेयर्स आपण रेडी राहायचं. शेवटची मॅच 3 षटकांची होईल. लास्ट सामना जवळपास 4:29 झालेत.